नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेचा जो काही 18 डिसेंबर 2023 ला पेपर झाला होता त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या पुढच्या पेपरसाठी या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होणार आहे. मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला मिळाला होता? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये कुणी 50 सेंचुरी पूर्ण केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये 50 सेंचुरी या विराट कोहली यांनी कंप्लीट केल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, GI टॅग यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे इगतपुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे इगतपुरी हा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे इंडियन राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर याचं उत्तर आहे इंडियन राईस रिसर्च इन्स्टिट्यूट हे कटक या ठिकाणी आहे. आणि कटक हे कुठे आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आहे मित्रांनो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो, तो प्रश्न आपल्याला काही अजून मिळाला नाही. पहिले कृषी विद्यापीठ यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्यामध्ये जर महाराष्ट्राचं पहिलं कृषी विद्यापीठ जर विचारलं असेल तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्राचं पहिले कृषी विद्यापीठ हे महात्मा ज्योतिराव फुले कृषी विद्यापीठ राऊरी या ठिकाणी आहे. आणि राऊरी हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याचे जर पहिले कृषी विद्यापीठ विचारले असेल तर भारताचे पहिले कृषी विद्यापीठ हे पंतनगर विद्यापीठ हे आहे आणि हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे मित्रांनो. काय मूलभूत कर्तव्य एकूण किती आहेत? तर मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पर्यटनमध्ये किती टक्के हिस्सा आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्राचा पर्यटनमध्ये 60% हा हिस्सा आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पहिले पर्यटन धोरण कधी जाहीर झाले? तर याचं उत्तर आहे पहिले पर्यटन धोरण हे 1982 साली जाहीर झाले आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अयोध्येमध्ये यावर्षी किती दिवे लावण्यात आले? तर याचं उत्तर आहे अयोध्येमध्ये यावर्षी एकूण 22.30 लाख दिवे लावण्यात आले होते. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे MIDCचे CEO कोण आहेत? तर MIDCचे CEO हे डॉक्टर विपिन शर्मा हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द्राक्षाची राजधानी कुठे आहे? तर द्राक्षाची राजधानी ही नाशिक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली? तर याचं उत्तर आहे 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक पदके ही महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत. आणि हे 37वावं राष्ट्रीय खेळ कुठे भरवण्यात आलं होतं? तर याचं उत्तर आहे गोवा या ठिकाणी हे खेळवण्यात आलं होतं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऊर्जा संवर्धन दिन कधी असतो? तर याचं उत्तर आहे ऊर्जा संवर्धन दिन हा 14 डिसेंबर या दिवशी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉनचे नवीन केंद्र कुठे आहे? तर ॲमेझॉनचे नवीन केंद्र हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोळसा सर्वाधिक मिळतो म्हणून त्याला कोळसा राजधानी असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे धनबाद. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.